तू कुणामुळे मोठा झाला विसरला का? गिरीश महाजनला माझं चॅलेंज आहे, एवढा मोठा जर मर्डर केला असेल तर सीबीआयकडून चौकशी केली पाहिजे, याचं डोकं फिरलेलं दिसतंय. तर तुझ्यात ताकद असेल, तुझ्यात हिंमत असेल, खरं सरकार तुझं ऐकत असेल. हा त्या एका शाळा मास्तराचा पोरगा होता, ह्याच्याकडे कोट्यवधीची मालमत्ता याच्या जावयाच्या नावावर, मुलीच्या नावावर, बायकोच्या नावावर, कार्यकर्त्यांच्या नावावर आली कशी? ट्रायडर काय होतं, असं काय होतं त्या ट्रायडर हॉटेलमध्ये? तुम्ही 3 महिने कंटिन्युअसली पैसे दाबले त्याचे. हनी ट्रॅपिंगमुळे हे सगळे प्रकार चाललेला आहे. तुझे वडील असताना, तू सरपंच असताना तुला वाढवलं ना, मीच फिरलो ना गार्डनमधून तुझ्या मतदारसंघामध्ये. नाथाभाऊच्या सभा झाल्याशिवाय मला मदत होणार नाही निवडणुकीमध्ये, हेच तू येत होता ना. गिरीश महाजनला माझं चॅलेंज आहे मुलाच्या याच्या संदर्भामध्ये, की आज सरकारमध्ये आहे, मुख्यमंत्र्याचा जवळचा ज्याला म्हणतात की समर्थकर्ता आहे, आणि त्यामुळे त्याच्यात हिंमत असेल, त्यांना दम असेल तर याची चौकशी करावी. माझ्या चौकशी पोलिसांकडून झालेली आहे. मला त्या ठिकाणी याच्याबद्दल कोणताही आक्षेप नाही, यांचे पोलीस चौकशी करणार नाही. म्हणून माझी मागणी आहे की एसआयटी बिसआयटी कशाला नेमता, सीआयडीकडून नाही, आपल्या सीबीआयकडून चौकशी केली पाहिजे ना. एवढं वरिष्ठ पातळीवर मला लहान का लेखता तुम्ही? एवढा मोठा जर मर्डर केला असेल तर सीबीआयकडून चौकशी केली पाहिजे, याचं डोकं फिरलेलं दिसतंय. एकुलता एक मुलगा माझा गेला, त्याचं दुःख मधून माझ्या मनातनं गेलेलं नाही. गिरीश महाजनला मुलगा नसल्यामुळे ते समजू शकणार नाही मुलाचं दुःख काय असतं. म्हणून बेछूट आरोप करायचे. तर तुझ्यात ताकद असेल, तुझ्यात हिंमत असेल, खरं सरकार तुझं ऐकत असेल तर सीबीआयकडून चौकशी करून सत्य काय ते बाहेर काढ. वारंवार हवेत वाफा कशाला सोडतोय? कोण जवळचे आहे? कुणाच्या? देवेंद्रजींच्या जवळचे आहेत आणि म्हणूनच आरोप करून कुठेतरी परसेप्शन तयार करण्याचा प्रयत्न करतात. देवेंद्रजी विषयी तर मी कधी आक्षेपाने बोललोच नाही. मी उलट असं म्हटलंय की या सगळ्या प्रकरणाचे हनी ट्रॅपिंग प्रकरणाचे आणि बलात्कार प्रकरणाची चौकशी जी आहे ते खालचे अधिकारी करणार नाही, त्याच्यावर दबाव येईल. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भामध्ये चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करावी. मुख्यमंत्री महिलांच्या बाबत संवेदनशील आहे, माझं 3 दिवस झाले सांगणं आहे, आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्या सोबतचे आहे म्हणून याच्यावर आक्षेप घ्या असं नाही. जे सत्य आहे ते बाहेर आलं पाहिजे. आता या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आम्ही जायचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी हे रेट घालतात, ज्या ज्या ठिकाणी जायचा प्रयत्न करतो तिथेही त्याच्यावर प्रफुल्ल लोढावर गुन्हे दाखल करतात. आत्ताच कसे काय गुन्हे दाखल व्हायला लागले? अंधेरी पोलीस स्टेशनला गुन्हा, अंधेरीच्या अंतर्गत 2 पोलीस स्टेशनला गुन्हा होतो. एक MIDCला होतो आणि दुसरा साकी नाक्याला होतो. एकाच DSPच्या खाली कसे काय होतात? लगेच पुण्याला एक गुन्हा त्याच तारखेच्या दरम्यान 15 दिवसामध्ये पुण्याला एक गुन्हा दाखल होतो. कुठल्या महिला आहेत, काय महिला आहेत, FIRची कॉपी मागितली मिळत नाही. आणि मग हे चाललंय काय? माझं म्हणणं आहे की हे सगळं करत असताना माझा आणखी एक आरोप याच्यामध्ये आहे की प्रफुल्ल लोढा जो आहे तो त्याच्याकडे जे CD आहे त्याच्याकडे जे आहेत त्याने सांगितलेलं आहे की मी जर बटन दाबलं तरी अख्ख्या हिंदुस्थानामध्ये तहलका माजेल, हे त्याचं वक्तव्य आहे. त्याच्याकडून हे CD वगैरे काढण्यासाठी तर कोणी मंत्री याच्या मागे लागलेला नाही किंवा हनीग्राम टॅप्रेम जे आहे तोच मागे लागला नाही. म्हणून तर याच वेळेस 3 गुन्हे दाखल होत आहेत. प्रश्न माझा असा होता, देवेंद्रजींच्या समोर फोटो आहे का याच्यासमोर फोटो आहे हा माझा प्रश्न नव्हताच. माझा प्रश्न हाच होता की प्रफुल्ल लोढा हा भाजपचा कार्यकर्ता आहे, देवेंद्रजींच्या उपस्थितीत त्याला प्रवेश दिला, तो अजूनही भाजपचाच कार्यकर्ता आहे. मग हा जर इतका नालायक होता तर मग याला भाजपमध्ये प्रवेश गिरीश महाजनांनी का दिला? आणि जर ह्याच्यामध्ये आधी एवढा दुरावा होता तर असं काय झालं की एकाएकी यांच्यामध्ये एकत्रीकरण झालं, एकमेकांच्या गळाभेट झाली आणि एकमेकांचे पेढे घालायला लागले. आधी शिव्या घालायचे, आधी पेढा घालायचे. हनी ट्रॅपिंगमुळे हे सगळे प्रकार चाललेले आहे. सगळेचे सगळं बाहेर येईल, नक्की येईल. आम्हाला वेळ लागेल, कारण सरकार आमचं नाही. आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी हे मागे लागून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. त्या ठिकाणी पोलिसांवर दबाव आणतात आणि याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करतात. दाखल केलेल्या गुन्ह्यांची चौकशी करत असताना याही प्रकरणाची चौकशी करा अशी माझी मागणी आहे. लोढावर, प्रफुल्ल लोढावर जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते पुरेसे आहेत ना? हनी ट्रॅपिंगच्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये 1 केस असू शकते, 100 केस निघू शकतात त्याच्यामधनं. सरकारची मानसिकता पाहिजे, तयारी पाहिजे. तुम्ही 3 ठिकाणी हनी ट्रॅपिंगच्या गुन्ह्यामध्ये प्रफुल्ल लोढाला गुंतवलेलं आहे. आणि माझा आक्षेप प्रफुल्ल लोढावरच आहे की तो म्हणतो की बटन दाबल्यानंतर अख्खा हिंदुस्थान हादरून जाईल, तर गिरीश महाजनने हे करावं. माझी गिरीश महाजनला मागणी आहे ती, पहिल्यांदा
मुलाच्या याच्या संदर्भामध्ये चौकशी CBI कडून करावी. तुझ्यामध्ये तो कसे तुझे पत असेल केंद्र सरकारकडे तर माझ्याकडं विसेरा मीचा PM करायला लावला, विचारा मी काढायला लावला. म्हटलं मोठ्या माणसाचा मुलगा जातो तर असे फालतू कारक होणार आहे. सर्व पोलिसांनी चौकशी केलेली आहे. आता आणखी चौकशी करा, काय निघणार आहे. तर मला काय, मी 3 दिवस नव्हतो. निखिल ज्यावेळेस गेला त्याच्या आधी 3 दिवस घरी नव्हतो. त्या दिवशीसुद्धा घरी नव्हतो. विनाकारण आरोप करायचे याचं काय आहे. दुसरा प्रश्न माझा असा आहे की मी वारंवार तो आता काल बोलला की प्रॉपर्टी कुठून आली. माझी प्रॉपर्टी कुठून आली याची 5 वेळा चौकशी झाली आहे. 1-2 वेळा इन्कम टॅक्सनं सगळं उधळून टाकलेलं, सगळं तपासून घेतलेलं आहे. 2 वेळा अँटी करप्शनने तपासलं. पुण्याच्या एकाने, एका नाशिकच्या, सगळ्यांनी घरदारं सगळे तपासून घेतलेले आहे. आणि 5वं EDने इतक्या NJSSने माझी सगळी प्रॉपर्टी तपासली. त्याच्या हातामध्ये भोपळाच निघाला. कारण माझ्याकडे जमिनीच्या पलीकडे काहीच नाही आहे. आजही माझ्याकडे जमीन आहे, त्याच्या माध्यमातलं माझं उत्पन्न आहे. त्याचं 1 रुपया कवडी उत्पन्न माझं दुसरं नाही आहे. याच्याकडे कुठला आहे. हा त्या एका शाळा मास्तराचा पोरगा होता. याच्याकडे कोट्यवधीची मालमत्ता आहे. याच्या जावयाच्या नावावर, मुलीच्या नावावर, बायकोच्या नावावर, कार्यकर्त्यांच्या नावावर आली कशी एवढी प्रॉपर्टी. याची चौकशी करा ना तुम्ही. जा रे ईडीकडे कर्ज घ्या, हो माझी चौकशी करा. मोकळेपणे सांगा हे एवढे माझे पैसे आहे. एका शाळा मास्तरकडे एवढे पैसे येऊच कसे शकतात. कोट्यवधी. एक फ्लॅट 3 कंदीलला आहे, मुंबईमधला 3 कंदील मलबारेलला. त्या फ्लॅटची किंमत किती आहे जरा तपासून घ्या. एवढा कुठून आला हो पैसा यांच्याकडे. हा म्हणतो की मी नाथा भाऊला ओळखत नाही. 3 दिवसापूर्वी म्हणे मी ओळखतो कोण नाथा भाऊ. आणि आता म्हणतो मी त्या काळात नाथा भाऊ बरोबर फिरत होतो. काय चाललंय का कोणाचं डोकं फिरत आहे. मी मानसिकदृष्ट्या चांगला आहे की नाही हे तू नको सांगू. करायचे असेल तर बोलवा. याच्या पुढचं तुम्हाला समजलं असेल. समर्थाकडचे श्वान झाले म्हणून सगळंच काहीतरी करत राहायचं याचा अर्थ नाथाभाऊ जमणारा नाही आहे. माझं संतुलन बिघडलं असतं तर विधानसभेमध्ये इतके भाषणं मी करतो. बऱ्याचशा भाषणांमध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात अन्य विषय मी मांडतो. तुमची ताकद नाही की मी यांना मदत करू. पैसे तुम्ही कमावले खोटं हे कर बोगसगिरी करून. एक शहापूर नावाचं धरण आहे, त्या धरणाचं भूमिपूजन मी केलं. याला माहीत झालं की इथं धरण होणार आहे. त्या धरणाच्या क्षेत्रामध्ये का सोनार नावाच्या व्यक्ती ज्यानं जमीन घेतली ती जमीन घेऊन मग भूसंपादनासाठी टाकली. त्याच्यामध्ये आंबे वगैरे लावल्याचं दाखवलं. पूर्वी होते पण कमी होते. नंतर त्याच्यात 50 पट आंबे दाखवले. कृषी विभागाला ॲडजस्ट केलं आणि त्याच्यामधून मग पैसे काढले. 14.5 कोटी रुपयाच्या असं रक्कम त्याच्यावर काढली. ती व्हाईट दाखवली कारण त्याच्यावर टॅक्स नाही आहे. आणि मग असेच उद्योग केले. नाथाभाऊने उद्योग नाही केले, असे पैसे कमवण्याचे उद्योग नाही केले. ह्याच्या माध्यमातून त्यांच्या प्रॉपर्ट्या जमल्या. तर ही माझी मागणी आहे की तुम्ही या EDच्या माध्यमातून ह्याची चौकशी करणार का करा. नाहीतर तुमचे ग्रामीण याच्यानंतर करणार नाही. आणि एक त्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला की हॉटेल ट्रायडंट हे प्रफुल्ल लोढाने म्हटलं की हॉटेल ट्रायडंटला तुम्ही 3 महिने माझे पाय धरत होते. मी म्हटलेलं नाही आहे, हे प्रफुल्ल लोढाने म्हटलं. प्रफुल्ल लोढाने म्हटलं की 3 महिने तुम्ही ट्रायडंट हॉटेलला माझे पाय दाबत होते. ट्रायडंट हॉटेलमध्ये काय काय चालतं तुमच्या समोर हे माहिती आहे मला, असं त्याने तर याच्यामध्ये म्हटलेलं आहे. मग हे सांगा ना जनतेला की ट्रायडंट हॉटेलला मी कधी गेलो नाही. तिथले CCTV कॅमेरा काढा की गेले की नाही गेले. ट्रायडंट काय होतं, असं काय होतं त्या ट्रायडंट हॉटेलमध्ये तुम्ही 3 महिने कंटिन्युअसली पाय दाबले त्याचे, असं तो म्हणतो. याचं उत्तर द्या ना. ते उत्तर द्यायचे सोडून मग तुमचं असं आहे काय, मग तुमच्या मुलाचं तसं झालं आहे का, मग तुझ्या बायकोचं असं आहे का, तुझ्या आईचं कसं आहे, तुझं हे काढत राहायचं. अरे उत्तर द्या. हनी ट्रॅपमध्ये 100% माझा संशय आहे. कारण मला तू माझ्याबरोबर राहिला ना, इतके वर्ष राहिल्यानंतर मला माहीत आहे ना कोणाकोणाशी तुझे संबंध आलेले आहेत. मी माहीत आहे ना की कोणाच्या माझ्याकडे काही फोटो त्यावेळेस फोटो दाखवले होते, कशा रीतीचे फोटो आहे वगैरे. मग हे सगळं मलाही माहिती असतं पण त्याच्यात प्रत्यक्ष माझ्याकडे पुरावा आज या व्हिडिओचा विषयाचा नाही आहे. तुमचे फोटो आहे पण त्या फोटोमध्ये रस्ता शिक्त होत नाही त्याच्यातून. पण या संदर्भामध्ये आत्ता माझी मुख्य मागणी आहे की बाकीचं सोडा. माझा मुख्यमंत्र्यांवर राग नाही, मुख्यमंत्र्यांविषयी मी काही बोललेलो नाही. आजही त्यांच्याकडेच मागणी करणार आहे की SIT दाखल करा आणि चौकशी करा. मंत्र्यांना सोडू नका. यावर याचे उद्योग नाशिकला माहिती आहे, नाशिकचे हॉटेल माहिती आहे. ट्रायडंट हॉटेलला तर यांना नाव त्याच्यामध्ये काढलेलं आहे. किती ठिकाणचे उद्योग आहेत ना. मला माहिती नव्हतं की इतके झाले. पूर्वी कुठे फरदापूरचं नाव येत होतं तर आता ट्रायडंटचं आलं. म्हणजे जरा उंची वाढली.
पण सातत्यानं खडसेंनाच टार्गेट का केलं जातं गिरीश महाजनांकडनं? एक आहे की खडसे त्या जळगाव जिल्ह्यामधला आणि उत्तर महाराष्ट्रामधला प्रमुख नेता होता. महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेता असताना मी सारा वर्चस्व मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये मी होतो. त्या ठिकाणी जोपर्यंत मी पदावर आहे तोपर्यंत गिरीश महाजनला तिथे चपराशातच काम करावं लागणार होतं. म्हणून नाथाभाऊला कुठल्या तरी षडयंत्रामध्ये गुंतवावं आणि त्याचा गेला की मग मी मंत्री व्हावं या ठिकाणी याने जंगजंग पछाडून ते केलेलं दिसतंय. म्हणजे नाथाभाऊ मी असतो तर याची हिंमतच नव्हती, याची ताकद नव्हती, पात्रताही नव्हती मंत्री व्हायची. पण नाथाभाऊ गेल्याशिवाय होऊ शकत नाही. मला लिडरशिप करायचं, लिडर होऊ शकत नाही. नाथाभाऊ लिडरच आहे, तो महाराष्ट्राचा आहे, एका जामनेरपुरता मर्यादित नाही आहे. तुम्ही एक गंभीर आरोप या निमित्ताने केलेला आहे. तुम्ही साकीनाका आणि MIDC पोलीस स्टेशनचा उल्लेख केला जे एकाच DCPच्या अंडर येतं. म्हणजे तो DCP या संपूर्ण प्रकरणामध्ये सहभागी आहे आणि तो कुठेतरी संबंधितांना मदत करतोय असं तुमचं म्हणणं आहे? अप्रत्यक्षरित्या माझं असंच म्हणणं आहे की असं काय झालं की या जुलै महिन्यामध्ये त्याच्यावर 3 गुन्हे दाखल होत आहे. कारण तो अजून यांना ते त्याच्याकडे असलेली शिडी वगैरे द्यायला तयार नाही, तो देत नाही म्हणून याच्यावर असे गुन्हे दाखल करतात. त्याने केलं असेल तर भोगेल. त्या संदर्भामध्ये तो मुलींच्या महिलांच्या संदर्भात असेल त्याचा फाशीच लागेल आणि दिलीच पाहिजे. परंतु या ठिकाणी याच एकाच महिन्यात असं काय झालं, जेव्हा सेक्स स्कॅन्डलचा विषय यायला लागला, आपल्या काय म्हणतात हनी ट्रॅपचा विषय यायला लागला, तेव्हा जसे कसे काय गुन्हे दाखल व्हायला लागले. याच्या अधिकार झाला दाखल, कारण त्यांनी आत्ता केले 3 महिन्यात. मग खरंच केले की नाही केले पोलीस तपासतील. पण त्याच्या प्रश्न गिरीश महाजनला आहे की मी सांगितल्यापेक्षा तुम्ही सांगा ना, मास्तरचा पोरगा होता तर एवढी प्रॉपर्टी आली कशी. या धरणाच्या संदर्भामध्ये सांग, घेतली की नाही सोनाराची जमीन विकत, त्या संदर्भामध्ये 5 पटीनं पैसे कमवले की नाही आणि त्याच्यामध्ये आंबे लावले की नाही. एका 2-3 एकरचे 5 कोटी तुम्ही कमवले, आपल्या 15 कोटी त्या ठिकाणी कमवले आणि तेच फाईट करून दाखवले कारण ते त्याला इन्कम टॅक्स नाही आहे. अशी किती प्रयत्न असतील. BR आपल्या त्या कोणती सोसायटी BHR, त्या BHR सोसायटीच्या प्रॉपर्ट्या कशा काय इतक्या तुमच्या नावावर एकाएकी तुमच्या नावावर झाल्या, कशा काय आल्या. इकडून लिलावात घेतल्या म्हणतात, लिलावात एवढ्या कमी किमतीत घेतल्या, आम्ही नियमाप्रमाणे घेतल्या. त्याची चौकशी करा. एक पुण्यामधले प्रॉपर्टी 100 कोटी रुपयाचे, 50 कोटी रुपयाची प्रॉपर्टी तुम्हाला एवढ्या कमी किमतीत मिळाली. आता लिलावामध्ये मिळाले, सगळ्या लिलावात त्यांनीच मिळाल्या, आम्हाला कोणालाच मिळालेली नाही. याच्या उधार मिळायला पाहिजे. कसे काय तुमचे जावई यांच्या नावावर एवढ्या प्रॉपर्टी होऊ शकतात. तुमचे पळास खेळायला जामनेरला शहरामधल्या जमिनी एवढ्या कसे प्लॉट असू शकतात. माझा मुक्ताईनगरमध्ये 1985ला माझं 51 प्लॉट माझ्या नावाचे होते. आजही शहरामधले मोठे प्लॉट आहे. प्रॉपर्टी माझ्याकडे नव्हती असंच नाही, कोणतं पेट्रोल टाकत होतो आणि डिझेल टाकत होतो. अरे त्या कालखंडामध्ये बापाने मी स्वतःच्या कष्टानं कापूस विकून 7,800 रुपयाची SD विकत घेतली होती, नवी कोरी. त्याची सर्वात मोठी महागडी जी गाडी त्यावेळेस असेल तर SD गाडी होती. एवढी ताकद जर माझ्यात होतं कशाला राखायला टाकायने फाकायला टाका काहीतरी सांगत बसतो. तू होता मास्तरचा पोरगा, तुला काही नाही. मी पाहिलं ना तुला, तुझ्या घरी मी अनेकदा आलेलो ना. तुझे वडील असताना, तू सरपंच असताना तुला वाढवलं ना मीच फिरलो ना गार्डनमधून तुझ्या मतदारसंघामध्ये. नाथाभाऊच्या सभा झाल्याशिवाय मला मदत होणार नाही निवडणुकीमध्ये, हेच तू येत होता ना. 1760 सभा माझ्या तूच घेतल्यास ना. तू कुणामुळे मोठा झाला विसरला का? आता नेमकं असं काय झालं की गिरीश महाजन एकदमच तुमच्या विरोधात जायला लागले? मी सांगितलं तो प्रश्न मी आधीच सांगितलं, स्पर्धा आली, त्याला नेता व्हायचा आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.